नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा घटनेबाबत बोलणार आहोत ज्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला असून चित्रपट सृष्टी हादरली आहे। ह्या बातम्या सांगताना आम्हालाही खूप वाईट वाटत आहे, कारण अशा महान कलाकारांचे अपघातात निधन झाले आहे। तर चला जाणून घेऊया कोणत्या कलाकाराचे अपघातात निधन झाले आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। भक्ती बर्वे मराठी नाट्यसृष्टीची महाराणी म्हणून भक्ती बर्वे ओळखल्या जातात। ती फुलराणी ते नाटक त्यांनी अजरामर केले, तसेच त्यांची आई रिटायर होत आहे हे नाटकही गाजले होते। 12 फेब्रुवारी 2001 रोजी वाई येथून आपल्या कार्यक्रम आटपून त्या मुंबईला परतत होत्या। त्या रात्री मुंबई पुणे हायवेवर त्यांच्या गाडीचा अपघात झाला, त्यात त्यांचे दुर्दैवी निधन झाले। अरुण सरनाईक मराठी सिनेसृष्टीतील देखणे आणि राजभिंडी अभिनेते म्हणून ज्यांची ओळख होती ते म्हणजेच अरुण सरनाईक। 70च्या दशकात त्यांचे एक गाव 12 भानगडी, मुंबईचा जावाई, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, सिंहासन हे चित्रपट विशेष गाजले होते। 21 जून 1984 रोजी पंढरीची वारी या गाजलेल्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी कोल्हापूरवरून पुण्याला जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला। या अपघातात अरुण सरनाईक व त्यांची पत्नी आणि मुलांचे निधन झाले आहे। त्यावेळी अरुण सरनाईक 48 वर्षाचे होते। आनंद अभ्यंकर हे छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कलाकार होते। असंभव, शुभंकर होती या गोजीरवाण्या घरात या त्यांच्या गाजलेल्या मालिका आहेत। वास्तव ते देशमी, गंगा रहता है, मातीच्या चुली, स्पंदन या चित्रपटामध्ये त्यांनी उत्तम काम केले आहे। 23 डिसेंबर 2012च्या रात्री आनंद अभ्यंकर यांचा मुंबई पुणे हायवेवर भीषण अपघात झाला। या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे। अक्षय पेंडसे हे रंगभूमीवर अनेक नाटकांमध्ये काम केले आहे। उत्तरायण, कायद्याचा बोला या चित्रपटात त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या। आणि आनंद अभ्यंकर यांचा अपघात झाला त्याच गाडीत अक्षय पेंडसे हे प्रवास करत होते। त्या अपघातात अक्षय पेंडसे यांचाही मृत्यू झाला आहे। मला सासू हवी या मालिकेत अक्षय आणि आनंद अभ्यंकर यांनी एकत्र काम केले होते। त्याच मालिकेच्या शूटिंगसाठी पुण्याहून मुंबईला परतत असताना हा अपघात झाला। या अपघातात अक्षय पेंडसे यांच्याबरोबरच त्यांच्या 2 वर्षाचा मुलाचाही मृत्यू झाला आहे। पद्मा चव्हाण यांची ओळख सौंदर्याचा टम बॉम्ब म्हणून होती। त्यांनी महाराष्ट्राची मर्लिन मेंद्रो अशी ओळख मिळाली होती। सासूवरचे जावाई, लग्नाची बेडी, गुपचुप गुपचुप या चित्रपटात त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या, तर हिंदीतील काश्मीर की कली यासारख्या प्रसिद्ध सिनेमात त्यांनी काम केले होते। 12 सप्टेंबर 1996 रोजी पद्मा चव्हाण यांचे अपघातात निधन झाले आहे। एका शूटिंगवरून घरी परतत येत असताना मुंबईतील आपल्या घराजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला, यातच त्यांचा मृत्यू झाला। यावेळी त्या 52 वर्षाच्या होत्या। कल्याणी कुरुळे जाधव तुझ्यात जीव रंगला, दक्षिणेचा राजा ज्योतिबा आणि सुंदरी या मालिकामुळे अभिनेत्री कल्याणी कुरुळे जाधव प्रकाश झोतात आल्या होत्या। अभिनयासोबत त्या कोल्हापूरच्या एका रेस्टॉरंट चालवत होत्या।